हे शेवट कार्यकर्त्यांचा बळ आणि कार्यकर्त्यांची ताकद त्यामुळे शक्य होतं. आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद, दिघे साहेबांचा, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद तर माझ्यावर होताच, परंतु दिघे साहेबांच्या नंतर जर मला आशीर्वाद कोणी खरा दिला असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. आणि त्याचंच हे सगळं फळ आहे. आणि कार्यकर्त्यांची ताकद आणि मेहनत याचा सगळा फळ आहे. तर आपण पाहतोय तर या ठिकाणी बिनविरोध होणं तेवढं अवघड असतं. त्यामुळे त्याच्यावरनं आपण केलेल्या कामाची पोचपावती सर्वसामान्य लोकांनी आम्हाला दिली. सर्वप्रथम शब्द नाहीये बोलण्यासाठी, तरी सुद्धा हा माझा विजय नसून हा महायुतीचा विजय. मी प्रथम आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांनी जी मला महायुतीचे उमेदवार दिला आणि त्यांचं मी जे आज त्यांची प्रतिष्ठा ठेवली त्याच्याबद्दल त्यांचं मी खूप आभारी आणि धन्यवाद आहे. आनंद तर फार आहे. सर्व कार्यकर्त्यांचं बळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद, लता वहिनी यांचा आशीर्वाद, तसंच आमचे जिल्हा प्रमुख नरेशजी म्हस्के साहेब, तसेच श्रीकांत शिंदे साहेब आणि माझा राम रेपाळे साहेब आणि माझ्या तळागाळातला आम्ही सामान्यातला माझे कार्यकर्ते आणि खूप खूप असं मला आता बोलता पण येत नाही, कारण माझ्या कार्यकर्त्यांची एवढी मेहनत आहे आणि माझ्या महिला कार्यकर्त्या सर्वच आम्ही एकदम असं पेटून निघलो होतं का आमची सीट, म्हणजे आम्हाला माहिती होतं का समोरच्यानी कोणीच माझ्या विरोधात असा कुठल्याच पक्षाचा फॉर्म नव्हता आणि माहिती होतं का बा बिनविरोध होईल करून.